18 गुंठ्यात 22 टन उत्पन्न, प्रत्येक गुंठ्यामागे 3,000 रुपये खर्च आणि यातून निव्वळ नफा 2 लाख रुपये। या गडाला एक केळीची हिची जर साधारण उंची काढली तर 8-8.5 फूट होईल, घडाची जर उंची काढली तर 4-4.5 फूट होईल। याला फण्या 19 फणी आता हे घड पडलेला। हो, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील शिरोली गावच्या आनंदा चौगुले या शेतकऱ्यांनी कमाल करून दाखवले। चांगल्या पद्धतीने जर तिचा निचरा, त्याची खताची वेळवणूक, परत औषध, त्याची भांगलन वगैरे जर काळजी घेतली तर काय अगदी बरोबर अगदी आलं जातं, काय अडचण नाही। असं काय केळीसाठी उसापेक्षा जादा राबायला लागते असं काय नाही। नियमित 8-10 दिवसाला पाणी असं जर दिलं आणि त्यांचं जे 5-6 डोस जे आहेत ते जर महिन्याला अगदी अॅक्युरेट दिलं, काही होत नाही, अगदी चांगलं येते। आपल्या 18 गुंठे जागेत त्यांनी केळीचं पीक घेतलंय आणि केळीची हिरवीगार बाग फुलवले। पाहायला गेलं तर त्यांनी कॅलस बायोटेक यांच्याकडून ही केळीची रोपं घेतली आहेत। काय त्यांच्या रोपांचे आता तुम्ही बघितलेच की कसं मला सरसकट आहे, कुठे तुम्हाला कमी जास्त असं काय वाटतंय काय, चांगली बाग येते, रोप मरत नाहीत। बरोबर, तुमच्या लक्षात आलंय काय? त्यामुळे परत तुमचं रोक पर्णगुचे किंवा पोंगासड ह्याला कुठं बळी पडत नाहीत, समान सगळी राहतात। कारण तुम्ही आता बाग जर पूर्ण फिरला तर कुठेही रोप तुम्हाला बाद झालेला दिसतंय का बघा। बरोबर, उत्तम दर्जाच्या रोपांची लागवड करून त्यांनी तब्बल 25 टनाचं उत्पादन घेतलंय। पारंपरिक पद्धतीनेच शेती करून ठिबक वगैरे न वापरता साध्या पाट पद्धतीने पाणी दिलं आहे। पूर्णपणे तुम्ही माझ्या मागे बाग आहे, ठिबक पद्धतीने पाणी नाही, पाट पाणी आहे। आणि या पाट पाणी असताना सुद्धा या बागेमध्ये अशा पद्धतीनं जर का उत्पन्न मिळत असेल तर एक वैशिष्ट्यच म्हणायला लागेल। आणि यातून इतकं भरघोस उत्पन्न काढलंय। पाहायला गेलं तर गुंठा 3,000 रुपये खर्च म्हणजे फारच कमी, पण याच्यातून मात्र लाखो मध्ये त्यांनी उत्पन्न मिळवलंय। आलेला जो काही खर्च आहे तो साधारणतः खर्च किती होता आणि त्याच्याबद्दल काय? माझ्या हिशोबाने गुंठ्याला 3,000 रुपये टोटल खर्च यायला येतो। मी गुंठ्यावर असा खर्च ठेवलेला। सोबतच थक्क करणारी अशी 19 ते 20 फण्यांची उत्तम गुणवत्ता, त्याची हाईट पण लागते तर तो लांबड्या फणीचा त्याच्यात घड बसणार आहे। बरोबर, घड पडणार आहे। बरोबर, 13 पासून 19 फणीपर्यंत आता घड तुम्हाला याच्यात म्हणजे तुम्हाला बघता येते, आपण बघितलेला आहे किंवा बघता अजून बी बघू शकता तुम्ही। 13 पासून सुरुवात आहे आणि 19 पर्यंत शेवट झाला आहे। असं चांगलं घड पडतात। त्याची हाईट जर नसेल तर मग तुम्हाला एवढं लांबडं घड पडणार नाहीत, 7-8 फणीचं घड तुमचं पडणार। टिश्यू कल्चर रोपाची गुणवत्ता आणि प्रदीर्घ 20 ते 30 वर्षांचा अनुभव यामुळेच हे शक्य झालं। कमीत कमी आपण 20 टन जरी पकडून चाललो तर 12 रुपयाने जरी दर पकडला, 11-12 रुपये धरलं तरी 2-2.25 रुपये, 1-2 लाखापर्यंत जाऊ शकते। आनंदा चौगुले यांचीच ही यशोगाथा ऐकूयात त्यांच्याकडूनच। केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। खरं बघायला गेलं तर केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पर्यंत जातोय, त्यांच्या यशोगाथा ज्या आहेत त्या आपण आपल्यापर्यंत पोहोचवतोय। आज मी खरं बघायला गेलं तर राधानगरी तालुक्यातील शिरोली या गावामधील आनंदा चौगुले या शेतकऱ्याच्या केळीच्या प्लॉट वरती आहे। जवळपास बघायला गेलं तर गगनबावडा असेल, राधानगरी असेल, भुदरगड असेल, ह्या तालुक्यांना पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि या पावसाचं प्रमाण असेल किंवा इतर हवामानाचं जे काय असेल, वादळ आहे, वारा आहे, आणि या केळीच्या पिकाला बघायला गेलं तर ही खरं म्हणजे आव्हान आहेत। आणि या आव्हानांना पेलत देखील ह्या शेतकऱ्यानं कशा पद्धतीने त्याचा प्लॉट मध्ये केळीचे उत्पादन घेतलेलं आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण आज त्यांच्याकडून घेणार आहे। त्यांनी जवळपास बघायला गेलं तर 30 वर्ष ह्या केळीचं उत्पादन घेतात। बरेच अनुभव त्यांना ह्या केळीमधून आजपर्यंत आलेले आहेत आणि ह्या भागामध्ये केळीमध्ये उत्पादन घेणारे एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची एक ओळख आहे। आता हे साधारणतः आपलं किती क्षेत्र आहे आणि ह्यात किती रोपांची लागवड केली? हे 18 गुंठे क्षेत्र आहे, याच्यात रोप 800 लावलेले आहेत। पाणी साचून वगैरे ठेवून चालत नाही, आमच्याकडे पाऊस वगैरे भरपूर असतोय, त्यामुळे बोध आम्ही मारतोय पाणी साचतंय म्हणून, आणि त्या बोधावरती रोपं लावली जातात आणि खालच्या भागातून पाणी हे बाहेर साईडला काढलं जाते। आणि महिन्याला त्याचं जे डोस आहेत, आळवणी आहेत, त्या अगदी वेळेवर जर दिल्या तर चांगली बाग येते, काय अडचण येत नाही। पुढे निसर्गाने काय साथ दिली त्याच्यावर अवलंबून राहते, म्हणजे वादळ वगैरे ते काय पुढचं आम्ही काय सांगू शकत नाही, पण आता सध्या परिस्थितीला तरी बाग अगदी चांगली येते। आता ह्या बागेची सुरुवात करताना ही बागेची लागण कधी करण्यात आलेली आहे? तारीख काय म्हणलं त्याची? 11 जून। 11 जून म्हणजे साधारणतः आता 1 वर्ष होईल। आज साधारणतः तारीख बघायला गेलं 27 मे, म्हणजे अजून एक 15 दिवसानंतर वर्ष होईल या बागेला।
या बागेतला आता बघायला गेलं तर हार्वेस्टिंगला आता आपली ही बाग आलेली आहे. आजचा दर साधारणतः बघायला गेलं तर एक 11-12 रुपयाच्या किलो दर चालू आहे. आसपास किलो आता साधारणतः दर चालू आहे. ऑल अँड ऍव्हरेज ह्या केळीमधून घडाचं जर का बघायला गेलं तर आता आपण बघितलेलं आहे, मोजलेलं देखील आहे. साधारणतः बघितला तर प्रत्येक घड मी स्वतः बघितलेला आहे तो कमीत कमी 33 आणि जास्तीत जास्त 39 किलो पर्यंत गेला. म्हणजे ओव्हरऑल 800 झाडांचं जर का पकडलं साधारणतः आपण 30 रुपयानं जरी 30 किलोनं जरी पकडलं 8×24 म्हणजे साधारणतः 24 ते 25 टनापर्यंत ऍव्हरेज हे जाऊ शकतं अशा पद्धतीने. मला आता सांगा की बरेचसे शेतकरी केळी करत असतात. केळी म्हटली तर हे आव्हानं भरपूर आहेत. बरोबर, वादळ आहे, पाण्याचं आहे, पावसाचं आहे. तर केळी करताना काळजी कोणती कोणती शेतकऱ्यांना घ्यायला पाहिजे काय सांगा? काय चांगल्या पद्धतीने जर तिचा निचरा, त्याची खताची वेळवणूक, परत औषध, त्याची भांगलन वगैरे जर काळजी घेतली तर काय अगदी बरोबर अगदी आलं जाते. काय अडचण नाही. असं काय केळीसाठी उसापेक्षा जादा राबायला लागते असं काय नाही. नियमित 8-10 दिवसाला पाणी असं जर दिलं आणि त्यांचं जे 5-6 डोस जे आहेत ते जर महिन्याला अगदी अॅक्युरेट दिलं काही होत नाही, अगदी चांगलं येते. महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपली काही सरसकट जमीन नाही. आता इथं बघायला गेलं तरी साधारणतः 18 गुंठे ह्या ठिकाणी जमीन आहे. जमिनीचं वैशिष्ट्य पाण्याचं जर का बोलायचं झालं तर पूर्णपणे तुम्ही माझ्या मागे बाग आहे, ठिबक पद्धतीनं पाणी नाही, पाट पाणी आहे. आणि या पाट पाणी असताना सुद्धा या बागेमध्ये अशा पद्धतीनं जर का उत्पन्न मिळत असेल तर एक वैशिष्ट्यच म्हणायला लागेल. मला आता सांगा की तुमचं वर्षभराचं नियोजन कसं असतंय? लागण करताना तुम्ही कोणत्या काळजी घेताय? रोप आणताना कशा पद्धतीने काळजी घेताय? त्यानंतर लावताना कशा पद्धतीने? त्याच्यानंतर त्याला औषध फवारणी कशी असते? पूर्ण डिटेल मध्ये आम्हाला माहिती द्या. रोप अगदी तिकडे का आपल्या वाहनातनं आपल्या कॅरेट मधनं आणतोय, इथं आणून ते बरोबर त्या बोधावर आम्ही खड्डा मारला जातोय. त्यात आमचे कीटकनाशक टाकली जातात. कोणकोणती कीटकनाशक? काय आधी सुरुवातीला आम्ही काय करतोय थिमिट तेवढंच देतोय. त्यानंतर ते लावलं जाते. लावल्यानंतर एक 3-4 दिवसांनी त्याची आळवणी दिली जाते. मग त्यात कीटकनाशक, बुरशीनाशक आणि ह्युमिक अशी त्याची त्या 3 आळवणी आम्ही त्याला देतोय. आणि लावल्यानंतर एक 10 दिवसांनी त्याला एक नॉर्मल डोस देतोय, कारण रोपं नाजूक असतात म्हणून त्याला एक थोडासा डोस देतोय. आणि त्यानंतर 15 दिवसानंतर मग हाय ते रेग्युलर डोस त्याचा आम्ही महिन्याला आधी चालू ठेवतोय. लावताना साधारणतः बघायला गेलं तर जून महिन्याच्या आसपास लावतो. हो, वर्षाला आम्ही जून मध्येच लावतो. पाण्याचं पाण्याची काही नाही विषय नाही. पाणी तुमचं म्हणजे पुढे याच्याकडे आपल्या ऑक्टोबर मध्येच, नोव्हेंबर ऑक्टोबर पुढे पाणी लागतं. तोपर्यंत आमच्याकडे पाऊस असतोय. दरम्यानच्या काळात पहिल्या ह्या पावसाच्या काळात पहिला 3-4 महिने पाऊस भरपूर असतोय, तर त्यावेळेला ह्या रोपांची काळजी कशी घेताय? काय फक्त सरीत पाणी साचू देत नाही. सरीत जर पाणी साचलं तर रोपं मात्र खराब होत्यात. रोपांचा वाढ होत नाही, मुळे कुजली जातात, म्हणजे बुरशी वगैरे येते. मग पाणी पूर्ण असं साईडला असं काढतोय त्याचं. बरोबर. तुम्हाला आता काढलेलं आपण असं बघता येईल, असं जाते पाणी आता. बरोबर. लक्षात आलं का? असं ठेवलं की तर चांगले येते, काय अडचण येते. रोपांची लावण झाल्यानंतर तिथून पुढच्या फवारण्या कशा येतात? म्हणजे 15 दिवसानंतर आपण सांगितलं की पहिली फवारणी करतोय. काय असं आहे ते ज्या त्या विभागात जर आपल्याकडे ह्याला काय कीड जास्त पडत नाही, याला बुरशीनाशक करप्या वगैरे व्हायरस मध्ये येतोय, त्याचीच काय फवारणी एक दोन काय करायला तर करावं लागतात. बरोबर. परत आम्ही घडाबिडा काय फवारणी देत नाही. बरोबर. एक घड भरायसाठी खाईनच आम्ही पोटॅश वापरतात. नाही, आता सगळ्यात महत्वाचं जे असते म्हणजे ती म्हणजे रोपाची निवड असते. आता रोपाची निवड सांगितलंय की कॅलस बायोटेक नावाची जी काही कंपनी आहे, या कंपनीकडून यांनी ही रोपं साधारणतः आता बघायला गेलं तर एक 15 ते 20 वर्ष तिथूनच मी आणतोय. सुरुवातीला तिथं कंपनी चालू झाल्यापासून आणतोय. त्याच्या आधी मी वटारवरनं आणत होतो. वटारला मिळत होती. मग त्याच्या आधी पुण्याला मिळत होती. पुण्यात आम्ही 500 किंवा 300-400 रोपं आणू शकत नव्हतो. वटारवरनं आलं. मग त्यानंतर इथं कॅलस बायोटेक निघल्यानंतर तिथून आजपर्यंत म्हणजे तिथूनच मी आणतो. काय सांगाल साधारणतः त्यांची रोपं घेतल्यानंतर आता बागेची स्थिती, ह्या बागेच्या विषयी आणि रोपांच्या विषयी जर का बोलायचं झालं तर त्यांच्या रोपांचं वैशिष्ट्य काय आहे? काय नाही, त्यांच्या रोपांचे आता तुम्ही बघितलेच की कसं मला सरसकट आहे. कुठे तुम्हाला कमी जास्त असं काय वाटतंय? काय चांगली बाग येते, रोप मरत नाहीत. बरोबर. तुमच्या लक्षात आलंय काय? त्यामुळे परत तुमचं रोक पर्णगुचे किंवा पोंगासड ह्याला कुठं बळी पडत नाहीत, समान सगळी राहतात. कारण तुम्ही आता बाग जर पूर्ण फिरला तर कुठेही रोप तुम्हाला बाद झालेला दिसतंय का? बघा. बरोबर. असं आहे. त्यामुळे रोपं तिथलीच आम्ही चांगलीच म्हणतोय ना. मग बरोबर. आम्हाला काय रोपं चांगली असली तर आम्ही चांगली म्हणणार ना. बरोबर. आणि येणारं पीक बी चांगलं येते त्याच्यापासून. बरोबर. आता झाडाची लागवड जी आहे ती साधारणतः तुम्ही 2 केळीतलं अंतर कसं ठेवलेलं आहे? 2 सऱ्यातलं अंतर किती? 2 सरीतलं अंतर 5 फुटाचं आहे आणि 2 झाडातलं अंतर 5.5 पावणे 6 फूट आहे. लक्षात एवढं अंतर ठेवलेलं. बरोबर.
आता ह्या बुंद्याविषयी जर का बोलायचं झालं, जर का घड मोठा यायचा झाला तर खाली बुंदा मोठा पाहिजे, बुंदा मोठा चांगली पाहिजे, जमिनीत त्याची हाईट पण लागते, तर तो लांबड्या फणीचा त्याच्यात घड बसणार आहे, बरोबर घड पडणार आहे. बरोबर 13 पासून 19 फणीपर्यंत आता घड तुम्हाला ह्याच्यात म्हणजे तुम्हाला बघता येईल, आपण बघितलेला आहे किंवा बघता अजून बी बघू शकता तुम्ही. 13 पासून सुरुवात आहे आणि 19 पर्यंत शेवट झाला आहे. असं चांगलं घड पडतात. त्याची हाईट जर नसेल तर मग तुम्हाला एवढं लांबडे घड पडणार नाहीत. 7-8 फणीचं घड तुमचं पडणार. केळी जर म्हणजे अशा लहान अवस्थेत असल्या तर बरोबर केळी चांगली पाहिजे अशी, बरोबर निरोगी अशी, उंची वगैरे. रोपातलं अंतर एवढं आणि सरीतलं अंतर एवढं ठेवणं हे काय स्पेसिफिक आहे की पुढे मागं असतं, कसं असतं? काय तसं काही नाही, 6-5 ठेवा, 5-5 ठेवा. पण आम्ही काय करतोय, जरा अनुभवात ना आम्ही पहिलं 5 बाय 4.5 वर ठेवतो, परत 5 बाय 5 वर ठेवायला लागलो. बरोबर त्यानंतर बी पीक चांगलं आलं, मग आता परत 6-5 करायला लागलो. बरोबर लक्षात आलं का? मग लय घड मोठं पडायला लागले की तुमचं व्यापारी नेत नाहीत. बरोबर आणि परत जरा संख्या वाढवली, घड जरा लहान पडू द्या. बरोबर असं करलंय. बरोबर म्हणजे साधारणतः आपण हायेस्ट माझ्या अंदाजानुसार काहीतरी 78 किलोचा मी हायेस्ट काढलेला आहे. कधी ते काय कसं त्याच्या 2011ला काढला होता. लक्षात आलं काय? त्यानंतर मध्ये पण काढलंय, पण काय एवढं आम्ही त्याचं काय हे केलं नाही. बरोबर आलं चालतंय, त्याचा काय प्रश्न नाही. आता 78 किलोच्या वर का मी अजून गेलेलं नाही. आता एकंदरीत जर का बघायला गेले तर 18 गुंठ्यासाठी आलेला जो काही खर्च आहे तो साधारणतः खर्च किती होता आणि त्याच्याबद्दल काय? माझ्या हिशोबाने गुंठ्याला 3000 रुपये टोटल खर्च यायला येतोय. मी गुंठ्यावर असा खर्च ठेवलेला आहे. बरं 18 त्रिक बघा किती, 54. 18 त्रिक 54. आता 1000 याला मला खर्च आता आलेला एक 50 ते 55 हजारच्या आसपास आलाय खर्च आलेला आहे. आणि आताच्या दरानं जर का विषय हिशोब केला तर साधारणतः 800 झाडं, ऍव्हरेज आपण 30 म्हणजे 33 किलोच्या खाली तर मी एक पण घड बघितलेलं नाही, तरी पण आपण ऍव्हरेज 30 पकडूया. 8 त्रिक 24 म्हणजे 24,000 20-22 टनाची आमची एक अपेक्षा आहे. लक्षात आलं का? एवढा माल होणार आहे, 20-22 टन आरामात होणार. कमीत कमी आपण 20 टन जरी पकडून चाललो तर 12 रुपयाने जरी दर 11-12 रुपये धरलं तरी 1.25-2 लाखापर्यंत जाऊ शकतो. पण हे पकडताना आपण हे कमीच पकडलेलं आहे. ओव्हरऑल नेट प्रॉफिट जर बघायला गेलं तर ह्या 18 गुंठ्यातून कमीत कमी 2 लाखाचं नेट प्रॉफिट होऊ शकते. कारण आता इथून पुढे बघायला गेलं तर श्रावण महिना वगैरे लागणे त्यावेळी दर वाढतो. त्यावेळेला दर बघायला गेलं तर 16 रुपये 18 रुपयेच्या आसपास जातो. बरोबर आहे. साधारणतः मला आता ह्या घडाविषयी माहिती सांगा. आता जवळपास बघायला गेलं तर हे 8 ते 9 फुटावरती केळी साधारणतः 8-8.5 फुटावर घड आहे. ह्या घडाविषयी जर मला माहिती सांगा. ह्या घडाला हे केळीची हिची जर साधारण उंची काढली तर 8-8.5 फूट होईल. घडाची जर उंची काढली तर 4-4.5 फूट होईल. याला फण्या 19 फणी आता हे घड पडलेला आहे. बरोबर हे तुम्ही मोजू सुद्धा शकता. बरोबर लक्षात आलं काय? साधारणतः ह्या घडाविषयी जर का बघितला आणि ओव्हरऑल पूर्ण बागेमध्ये जर का बघितला तर ह्या साईजचे जवळपास घड आहेत. कमीत कमी म्हणजे माझ्या अंदाजानुसार 30 किलोच्या खाली एकही घड या बागेमध्ये दिसणार नाही. मला आता तुम्ही पुढचं सांगा की ही केळीची लागवड करत असताना आता तुमचा हा 25-30 वर्षाचा अनुभव आहे. भरपूर अशा गोष्टी काही शिकायला मिळालेल्या असतील. शेतकरी 1500 रोपं लावलीच जाते, त्यात काही बदल होत नाही. बरोबर लावतोय मी मिरची आंतरपीक याच्यात घेतो. सुरुवातीला मी घेतोय एक रोप आड करून एक 100 किंवा 150 रोप आणून त्याच्यात लावतोय. त्याच्यापासून मला वाळलेली 40 ते 50 किलो मिरची वाळलेली गावते घरात वापरायसाठी. बरं अगदी आरामात निघते. बरं आता मला सांगा की दरामध्ये वर खाली असते, व्यापाऱ्याला दर म्हणजे किंवा ह्या सगळ्या गोष्टी ते एक आव्हान वाटतंय का आपल्याला? होय जरा ते रिस्क वाटते. म्हणजे माल आला की दर नाही, दर आला की दर असला की माल व्यापाऱ्याच लॉबिंग करतात, त्यांचे विनंती होती अशा पद्धतीने घ्यायचं. तो त्रास जरा आम्हाला होतोय की आम्हाला जरा म्हणजे नाराज होतोय आम्ही, माल एवढा चांगला द्यायचा नाही असं करते. बरोबर अशा वेळेला मला तर वाटतं की शेतकऱ्यांनी लॉबिंग करायला पाहिजे. कारण कमवणारा पिकवणारा हे शेतकऱ्यांना लॉबिंग होत नाही, व्यापाऱ्यांच्याच होते. कारण आमच्यात होत नाही. आमच्यात कसं म्हणतोय दिव्या दिले कशाला ठेवायचं असं देऊन टाकून ते काम होत्या. बरोबर असं होत जाते. खरं बघायला गेलं तर आनंदा चौगले यांच्या आपण या केळीच्या बागेवरती आहे. या बागेतील आपण केळी बघितली, त्याचं पूर्णपणे आज एक इथला लोकल व्यापारी होता, त्यांना व्यापाऱ्यानं थोडंफार इथले घड घेऊन गेलेलं आहे. त्या निमित्तानं आपण आज ही स्टोरी घेतलेली आहे. कॅलस बायोटेक या कंपनीकडून ह्यांनी ही रोपं घेतात आणि या रोपांच्या माध्यमातून त्यांनी ही फुलवलेली फळवलेली ही जी बाग आहे या बागेची आपण पूर्णपणे माहिती घेतलेली आहे. साधारणतः 18 गुंठ्यामध्ये कमीत कमी 25 टनाचं ऍव्हरेज आज त्यांनी या बागेमधून काढलेलं आहे. आणि हे चांगल्या पद्धतीने एक यशोगाथा या भागामधली ही राधानगरी सारख्या तालुक्यामध्ये, कारण या तालुक्यामध्ये बघायला गेले तर क्षेत्र मोठी नाही आहे, तुकडा पद्धती जास्त आहे. आणि या तुकडा पद्धती असलेल्या ह्याला पावसाचं प्रमाण मोठं आहे, आव्हानं नैसर्गिक आव्हानं भरपूर आहेत. आणि ह्या सोबत
त्यांनी ही चांगल्या पद्धतीने घेतलेली ही केळीची बाग आहे आणि त्याची आपण KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून घेतलेली ही मुलाखत आहे. तो मगाशीच त्यांनी एक गोष्ट बोलताना नमूद केली की व्यापाऱ्यांचं लॉबिंग होतं आणि व्यापाऱ्यांचं लॉबिंग झाल्यामुळे काही वेळेला दरामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये फटका बसतो. पण खरं बघायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील असतील किंवा इतर ओव्हरऑल महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांनी आपलं एक लॉबिंग करायला पाहिजे, शेतकऱ्यांना आपला एक ग्रुप तयार करायला पाहिजे. व्यापाऱ्याला दर काय द्यायचा, आपल्या मालाचा जो काय दर आहे तो आम्हीच ठरवणार, अशा पद्धतीचं जर का लॉबिंग केलं तर निश्चितपणे व्यापाऱ्याला सुद्धा माल घ्यावा लागेल, अशा पद्धतीचं एक मत व्यक्त करतो. या ठिकाणी मी तुर्तास तरी या व्हिडिओ इथे थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.